जय हिंद. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे ग्रुप डी चे फॉर्म भरत आहेत. ग्रुप डी चे 2025 ची रेल्वेची शेवटची भरती म्हणजेच ग्रुप डी लास्ट वाली भरती आलेली आहे 2025 ची 22,000 पदांसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटचा अजूनही प्रॉब्लेम येतो आहे त्यांच्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला एकदम छान तुमचा पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. हे तर तुमचं पहिलं डॉक्युमेंट झालं. त्यानंतर लागणार आहे तुम्हाला 10वी किंवा ITI झालेलं असेल तर सर्टिफिकेट. आता असं नाहीये की 10वी आणि ITI दोघं पण पाहिजे. तुमची 10वी झाली असेल तरी फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही ITI असाल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इश्यू प्रूफ म्हणजे काय, ID प्रूफ जे तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे हे तुमचं तुम्हाला लागणार आहे. त्यासोबत कॅटेगरी सर्टिफिकेट. कॅटेगरी सर्टिफिकेटचा अर्थ असा आहे की तुम्हाला सेंट्रल लेवलचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. आजच एक विद्यार्थिनीने मला विचारलं होतं की मॅडम मला सर्टिफिकेट काढायचं आहे तर मी कसं काढणार आहे ते. ठीक आहे. तर तुम्ही महाराष्ट्राच्या याच्यामध्ये ओबीसी जर तुमचं आहे तर ते स्टेट लेवलला ते तुम्हाला जनरलमध्ये टाकून देतात. त्याच्यासाठी तुम्हाला स्टेट लेवलचंच पाहिजे आहे कॅटेगरीचं आणि ते नेसेसरी आहे, ते तुम्हाला लागणारच आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर काही डिसेबिलिटी असेल तुमच्यामध्ये तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे. ह्या व्हिडिओ बनवण्याचं एक महत्त्वाचं कारण तेच आहे की कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला सेंट्रल लेवलचं लागतं आणि ते रिक्वायर आहे. ठीक आहे. तुमची रिक्वायरमेंट आहे सेंट्रल लेवलचंच तुम्हाला ते हवं आहे. ठीक आहे. अशाच व्हिडिओसाठी टिकर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.